हे बघ मामाने आणले कपडे घातले. तुम्ही हे पकडा दादा, छत्री. हे थांब ए बाबू खाली बसा, हलू नका. म्हणजे उधर देख उधर. रेद्यो. आज गुढीपाडवा, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. बहुतेक वेळेला बाळ 1 वर्षाचं झाल्यावर जावळ करतात. शुभमुहूर्त पाहून तारीख ठरवली जाते. जन्माच्या वेळेचे केस अशुद्ध आहेत असे मानले जातात म्हणून जावळ करतात. गुढीपाडव्याचा दिवस शुभ असल्याने आम्ही हाच दिवस ठरवला. मग काय, हृदयेशला सकाळी अंघोळ घातली, बापाचा आशीर्वाद घेतला. मला जरा वाईटच वाटत होते. शेवटी आईच्या पोटातलेच केस ते बाळाचे. त्याच आदल्या रात्री हृदयेशला मस्त खोबरेल तेल डोक्याला लावलं, केसाला त्याची छान अशी पोणी बांधून घेतली. त्याचे कुरळे केस होते. मग काय, दुसऱ्या दिवशी हृदयेशला छान अंघोळ घातली, बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि मग त्याचं जावळ करायचं निश्चित झालं. बाळाचं औंषण करण्यासाठी 5 बायका आल्या. आमच्या सारिकाताई, आमच्या बाजूला राहणाऱ्या काकी, हे सर्व आल्या. यांनी बाळाला औंषण केलं छान. बाबांनी बाळासाठी छत्री पकडली होती. बाळाचा कौतुक सोहळा असतो म्हणे ते, म्हणून बाळाचं कौतुक म्हणून छत्रीवरून फुलं, कुरमुरे, चॉकलेट, लाडू पेढे वाहतात. हृदयेशच्या मामाला काही यायला जमलं नाही म्हणून आमच्या शेजारचेच आशिष दादा आले होते आणि त्यांनी बाळाला मांडीवर घेतलं. हा, थोडंसं घे, डोळ्यात पाणी येणार ना. ये इधर है ना लाल कपड़ा कॉलर है. ये रो. तिला हातात काय ते खेळणं दे. सॉरी खेळणं दे का वटाणा फुटाणा रस्ता राहिला असं बघ, असं तर असंच राहतं. बाळाचे केस मामाच्या मांडीवर बसून काढायची प्रथा असते. हृदयेशने त्रास नाही दिला. त्याचं आवडतं बालगीत पण आम्ही लावलं होतं. तो ते ऐकत होता आणि याचाच आम्हाला छान फायदा झाला. जावळ छान पार पाडले. आशिष दादाने खूप छान सांभाळून घेतलं होतं बाळाला. लडकी बराबर केस घेऊ ना. हाथ से ले लो. ते पाणी में सोडायचे पाण्यात सोडून देऊ ना तिकडे. इसमें ले लो. त्याच्यामध्ये बांधते. हाँ सांग दे. रो रही लो. उसमें ले लो पास. तिला बघतोय ते पाणी बया ना. जावळ झाल्यावर तिला हृदयेशला स्नान घातलं, चंदन लावले. मग आम्ही गेलो स्वामी मठामध्ये. स्वामींचा आशीर्वाद घेतला. काढलेले बाळाचे केस पाण्यामध्ये विसर्जन करायचे असतात. तुमच्या कुलदेवतेच्या इथे किंवा कुठेही एखादं पवित्र स्थान असेल तिथे त्या पाण्यामध्ये काढलेले केस विसर्जन करायचे असतात. मग आम्ही स्वामी मठातून स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि घरी आलो. श्रीखंडपुरीचा स्वयंपाक केला, देवाला नैवेद्य दाखवला. असा झाला आमचा सोहळा.